माझिया प्रियाला प्रीत कळेना. आता पत्रिका देवासमोर ठेवूया. आमच्या घरी आम्ही मुलाचं कार्य काढलंय. सगळं निर्विघ्न पार पडू दे. आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्यायला ये. घरच्यांपासून लपून काळजी घेण्याचं जे थ्रिल आहे ना ते अनुभवायचं हे शेवटचे 2-4 दिवस, बरोबर ना? मग हे महत्वाचे 2-4 दिवस तुम्ही ह्या फोनवर बोलून वाया घालवताय. वाया. हो रे. हे माझ्या लक्षातच नाही आलं. माझ्या आलं ना. पण काय करू मी आता? मी काय करू? कसा प्रश्न पडला तुला? आता मी सगळं सांगणार, सगळं सांगतो तुला. अरे हे बघ, हे 2-4 दिवस वहिनींच्या असे लक्षात राहिले पाहिजे. शमिका, तुला लक्षात येतंय का आपलं फायनली लग्न होणार आहे? कळतंय मला. आणि या व्यतिरिक्त दुसरं काहीच कळत नाहीये मला. बघ ना, एवढे प्रॉब्लेम्स, सगळे त्रास संपवून आता आपण फायनली लग्न करणार आहोत. मी फक्त याच क्षणाचा विचार करत असते. दुसरं काहीच सुचत नाही मला. अभिजितने पण छान मुलगी शोधून काढले. लाखात एक आहे. लाखातच खेळते. काय म्हणताय? सासू श्रीमंत आहे अभिजितचं आणि वडील मोठे उद्योगपती आहे, अनिरुद्ध राजे. मग संध्या राजे कोण? त्यांची बायको. हो का? अगं बाई, त्यांनी तर स्वतःच्या नवऱ्याचा फोन करण्याचा प्रयत्न केला. काय बोलताय तुम्ही? अगं आतापर्यंत जेलमध्येच होत्या त्या. काय ना ग ह्या लोकांचं, कसंही वागतात आणि कसंही त्या लोकांचं चालतं वागणं. अलका काकू, शोभा काकू, काही हवंय का तुम्हाला? छे छे, छान चाललंय सगळं. हो ना? मग इतक्या छान वातावरणात काहीतरी वाईट बोलून कशाला मिठाचा खडा टाकताय? लहान तोंडी मोठा घास घेते, पण सांगते, आज या घरात पूजा आहे. कृपा करून कुणाच्या खासगी आयुष्याची लक्तर इथे बसून काढू नका. कुठे होतीस का तू? तुला माहिती इथे काय काय नाही घडलं. प्रत्येक वेळी वाटायचं तू हवी होतीस, पण तू नव्हतीस अनुषा बरोबर. का निघून गेलीस का तू गावाला? तुला आठवण नाही आली ना आमची? अगं असं होईल का ग? अगं तुम्हाला माहितीये ना, गावाकडे आमची जमीन आहे थोडीशी. त्याच्या कोर्ट कचेऱ्या नव्हत्या का चाललेल्या? रोज कोर्टात साक्षीला जावं लागायचं. मग हेलपाटा नको ना म्हणून तिथे राहिले. आणि तुमची आठवण येणार नाही असं होईल का ग? काळजीनं किती वेळा देवासमोर दिवा लावला असेल कोणचाने. शमी, शमी, स्वप्नात कितीतरी वेळा तू दिसायचीस. आशूचा भास व्हायचा, याची आठवण यायची. माझी मुलं मला म्हणायची की अगं तुला वेळ लागलाय का? मी त्यांना म्हणायची की नाही रे, नाही. आणि किती रात्री असतील तुमच्या आठवणीने जागून काढले मी. माझी मुलं मला म्हणायची तू आता इथंच राहा. मी त्यांना म्हटलं नाही, नाही रे, नाही. माझी पाळं मुळं सगळी इकडेच रुजलीत. अरे हे झाड जेव्हा उन्मळून पडेल ना, तेव्हाच सुटेली माती. माझिया प्रिया